श्री स्वामी समर्थ. चंचल लक्ष्मी आपल्या घरी कायमची राहावी, धनवृद्धीसाठी उपाय आणि तोडगी. चंचल लक्ष्मी आपल्या घरी यावी आणि कायमची राहावी ही प्रत्येकाची इच्छा असते. पण नुसती इच्छा असून काय उपयोग? लक्ष्मी स्थिर कशी होईल हे माहीत असायला हवे. लक्ष्मी कष्ट साध्य असते हे नक्की, पण तिला स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी घरात नेमकी कशी परिस्थिती असायला हवी, वातावरण कसे असावे, लक्ष्मीचे आगमन आपल्या घरी व्हावे, तिने आपल्या घरात कायमचा वास करावा असे कोणाला वाटत नाही. ही प्रत्येकाचीच इच्छा असते. माणसे सारे आयुष्य त्या लक्ष्मीसाठीच राबत असतात. लक्ष्मी कष्ट साध्य असते हे तर खरेच, पण तिचे आगमन झाल्यावर तिने आपल्या घरी कायम निवास करावा याची अनेकांना प्रतीक्षा असते. चंचल लक्ष्मी घरात कायमची राहावी यासाठी उपाय. 1. ज्या घरात धान्याचा मान ठेवला जातो ते केरात टाकले जात नाही, पाहुण्यांचा उचित आदर सत्कार होतो व यथासंभव गरिबांना मदत केली जाते, त्या घरात लक्ष्मी सतत वास करते. 2. जी व्यक्ती सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते, भोजन करते, दिवसा झोपते, फाजील प्रमाणात आहार सेवन करते, अशी व्यक्ती जरी साक्षात नारायण असली तरी लक्ष्मी तिचा त्याग करते. 3. आवळ्याच्या झाडामध्ये, गाईच्या शेणात, शंखामध्ये, कमळामध्ये, पांढऱ्या वस्त्रामध्ये लक्ष्मी नेहमी वास करते. 4. ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा होते आणि देवता साधू गुरूंचा सन्मान होतो, अशा घरामध्ये लक्ष्मी चिरंतर वास करते. जी स्त्री नियमितपणे बोगरास, गायीसाठी घास बाजूला काढून ठेवते आणि गायीची पूजा करते, तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते. धनवृद्धीसाठी उपाय आणि तोडगी. 1. आपल्या व्यवसायाच्या स्थानी व्यापार वृद्धी यंत्राची स्थापना करावी. 2. रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमः मंत्र जपावा. 3. दुकानात, ऑफिसमध्ये गायीच्या पुढे उभे राहून बासरी वाजवण्याच्या मोहक श्रीकृष्णाची तसबीर लावावी, त्यामुळे उधारी लवकर वसूल होईल. पुढे जाण्याआधी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सोबतच हा व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. 4. व्यापारात सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी 11 रुपये एका गुप्त जागी ठेवावे. घरी आल्यावर ते गरिबाला द्यावे, त्यामुळे व्यापारात सफलता लाभते. 5. गहू दळावयास देण्यापूर्वी त्यामध्ये केशराचे 2 दाणे टाकून 11 तुळशीची पाने टाकून ते पीठ चपातीस वापरल्याने धनवृद्धी होते. 6. व्यवसायात उन्नती व्हावी म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रामध्ये 5 गोमती चक्रे बांधून ती ऑफिसच्या दरवाजावर बांधावी, व्यवसायात उन्नती होते. 7. गल्ल्यांमध्ये, तिजोरीमध्ये, कॅश बॉक्समध्ये एक स्फटिकाचे कासव, सोन्या चांदीचे नाणे व अखंड अक्षता ठेवण्याने लक्ष्मी चालत येते. 8. पिंपळ वृक्षाला पाणी घालावे, त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते. सदर पाण्यामध्ये साखर, तूप, दूध घालावे म्हणजे ते प्रभावी परिणामकारक ठरते. 9. लक्ष्मी व केरसुणी यांचा संबंध आहे. शास्त्रवचनाप्रमाणे केरसुणी व झाडूला पाय लागल्याने लक्ष्मीचा अपमान होतो. केरसुणी हे घरातील कचरा साफ करते व कचरा हा दारिद्र्याचे प्रतीक आहे. ज्या घरात स्वच्छता नांदते तिथेच लक्ष्मी वास करते, सुखशांती त्या घरात वास करते. या उलट जेथे घाण अस्वच्छता असते त्या घरातील लक्ष्मी निघून जाते व दारिद्र्य देवता जवळ येते. अशा घरात राहणाऱ्यांच्या नेहमी पैशाची चणचण भासते. यासाठी आपले घर नेहमी नीटनेटके, आवरलेले व स्वच्छ ठेवावे म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते. 10. केरसुणी व झाडू त्यांचे काम संपल्यावर अशा ठिकाणी ठेवावे की त्यावर कोणाची दृष्टी पडणार नाही.
त्यांना अशा ठिकाणी ठेवावे की कुणाचा पायही लागणार नाही व लक्ष्मी देवतेचा अपमानही होणार नाही. चुकून केळसुणीला पाय लागला तर लक्ष्मीची क्षमा याचना करावी. केळसुणी व झाडू कधीही उभा ठेवू नये. कधीच घराबाहेर झटकुबा जाळू नये. 11. नवीन केळसुणी व झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच वापरण्यास सुरुवात करावी. लक्ष्मी चालत येईल घरी. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.